श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 83वा सर्ग वाचूया. त्यानंतर आणखी काही काळ निघून गेल्यावर जेव्हा भगवान श्रीराम धर्मपूर्वक अयोध्येच्या राज्याचे पालन करीत होते, तेव्हा साक्षात काळ तापसाच्या रूपाने राजभवनाच्या द्वारी आला. तो दारावर उभ्या असलेल्या धैर्यवान तसेच यशस्वी लक्ष्मणाला म्हणाला, मी एका मोठ्या कामासाठी आलो आहे. तू श्रीरामांना माझ्या आगमनाची सूचना दे. महाबली लक्ष्मणा, मी अमित तेजस्वी महर्षी अतिबलांचा दूत आहे आणि एक आवश्यक काम पार पाडण्यासाठी श्रीरामचंद्रांना भेटण्यासाठी आलो आहे. त्याचे ते म्हणणे ऐकून सुमित्रा कुमार लक्ष्मणाने सत्वर आत जाऊन श्रीरामचंद्रांना त्या तापसाच्या आगमनाची सूचना दिली. तो म्हणाला, महातेजस्वी महाराज, तुम्ही आपल्या राजधर्माच्या प्रभावानं इहलोक आणि परलोकातही विजयी झाला आहात. एक महर्षी दूत होऊन तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. ते तपस्यजन्य तेजानं सूर्यासारखे दैदिप्यमान दिसत आहे. लक्ष्मणाचे ते म्हणणे ऐकून श्रीराम म्हणाले, बंधू, त्या महातेजस्वी मुनींना आत घेऊन ये, कारण ते आपल्या स्वामींचा संदेश घेऊन आले आहेत. तेव्हा जशी आज्ञा असे म्हणून सुमित्रा कुमार त्या मुनींना घेऊन आत आला. ते तेजपुंज आणि आपल्या प्रखर किरणांनी दग्ध करून टाकतील असे उग्र वाटत होते. आपल्या तेजाने देदीप्यमान झालेल्या रघुकुलतिलक श्रीरामांपाशी पोहोचून ऋषी त्यांना मधुरवाणीने म्हणाले, रघुनंदना, तुमचा अभ्युदय होवो. महातेजस्वी श्रीरामांनी त्यांची पाद्य, अर्घ्य इत्यादींद्वारे पूजा केली आणि शांतपणे त्यांना कुशल समाचार विचारण्यास सुरुवात केली. श्रीरामांनी सांगितल्यावर वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महायशस्वी मुनी कुशल समाचार सांगून दिव्य सुवर्णमय आसनावर विराजमान झाले. त्यानंतर श्रीराम त्यांना म्हणाले, महामते, तुमचं स्वागत असो. तुम्ही ज्यांचे दूत होऊन इथं आला आहात त्यांचा संदेश ऐकवा. राजसिंह श्रीरामांनी अशा प्रकारे विनंती केल्यावर मुनी म्हणाले, उभयतांच्या हिताच्या दृष्टीनं जिथं आपण दोघेच असू त्या एकांत स्थळी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. जर तुम्ही मुनिश्रेष्ठ अतिबलांचं वचन लक्षपूर्वक ऐकू इच्छित असाल तर तुम्हाला अशी देखील घोषणा करावी लागेल की जो कोणी मनुष्य तुमचा आणि माझा वार्तालाप ऐकेल किंवा आपल्या वार्तालाप करताना पाहिल त्याचा माझ्याकडून वध होईल. तेव्हा श्रीरामांनी तथास्तु म्हणून तशी प्रतिज्ञा केली आणि ते लक्ष्मणाला म्हणाले, महाबाहो, द्वारपालाला निरोप दे आणि स्वतः दारापाशी उभा राहून पहारा दे. सुमित्रानंदना, जो ऋषींचे बोलणं ऐकेल किंवा आम्हाला बोलताना पाहिल तो माझ्याकडून मारला जाईल अशी मी प्रतिज्ञा करतो. अशा प्रकारे आपले बोलणे ऐकणाऱ्या लक्ष्मणाची दरवाजावर नेमणूक करून श्री रघुनाथ समागत महर्षींना म्हणाले, मुने, निशंक होऊन जे काही तुम्हाला अभिष्ट वाटेल ते सांगा. जे सांगण्यासाठी तुम्ही इथं आला आहात ते ऐकण्याची माझ्याही मनाला उत्कंठा वाटते आहे. महाबली महान सत्वशाली महाराज पितामह भगवान ब्रह्मदेवांनी ज्या उद्देशानं मला इथं पाठवलं आहे आणि ज्यासाठी मी इथं आलो आहे ते सारं सांगतो, ते ऐका. शत्रुनगरीवर विजय मिळवणाऱ्या वीरा, पूर्वावस्थेत अर्थात हिरण्यगर्भाच्या उत्पत्तीच्या वेळी मी मायाद्वारे तुमच्यापासून उत्पन्न झालो होतो, म्हणून मी तुमचा पुत्र ठरतो. मला सर्वसंहारकारी काल असे म्हणतात. लोकनाथ प्रभू भगवान पितामहांनी सांगितलं आहे की, सौम्य, तुम्ही लोकांच्या रक्षणाची जी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण झाली. पूर्वकाळी समस्त लोकांना मायेद्वारे स्वतःच आपल्यात विलीन करून तुम्ही समुद्रात शयन केलं होतं. मग या सृष्टीच्या प्रारंभी सर्वात आधी मला उत्पन्न केलं. त्यानंतर
विशाल फणा आणि शरीरानं युक्त तसेच जलात शयन करणाऱ्या अनंत नावाच्या नागाला मायेद्वारे प्रकट करून तुम्ही 2 महाबली जीवांना जन्म दिला. त्यांची नावं होती मधु आणि कैटभ. त्यांच्याच अस्थि समूहांनी भरलेली ही पर्वतांसह पृथ्वी तत्काळ प्रकट झाली. ती मेदिनी म्हणविली गेली. तुमच्या नाभीतून सूर्यतुल्य तेजस्वी दिव्य कमल प्रकट झालं. त्यात तुम्ही मला देखील उत्पन्न केलं आणि प्रजेची सृष्टी रचण्याचा सारा कार्यभार माझ्यावरच सोपविलात. जेव्हा माझ्यावर हा भार ठेवण्यात आला तेव्हा मी तुमची जगदीश्वरांची उपासना करून प्रार्थना केली, प्रभो, तुम्ही संपूर्ण भूतात राहून त्यांचं रक्षण करा, कारण तुम्हीच मला तेज प्रदान करणारे आहात. तेव्हा तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन प्राण्यांच्या रक्षणासाठी अपरिमेय सनातन पुरुषानं जगतपालक विष्णूंच्या रूपात प्रकट झालात. मग तुम्हीच अदितीच्या गर्भातून परमपराक्रमी वामन रूपानं अवतार घेतलात. तेव्हापासून तुम्ही आपल्या बंधूची इंद्रादी देवांची शक्ती वाढवित असता आणि आवश्यकता पडल्यास त्यांचं रक्षण करण्यासाठी सज्ज राहता. जगदीश्वरा, जेव्हा रावणाद्वारे प्रजेचा विनाश होऊ लागला तेव्हा तुम्ही त्या निशाचराचा वध करण्याच्या इच्छेनं मनुष्य शरीरात अवतार घेण्याचा निश्चय केला आणि स्वतःच 11,000 वर्षपर्यंत मर्त्यलोकात निवास करण्याचा अवधी निश्चित केला होता. नरश्रेष्ठा, तुम्ही मनुष्यलोकी संकल्पनानंच कुणाच्या तरी पुत्र रूपात प्रकट झाला आहात. या अवतारात तुम्ही तुमचं जितक्या काळपर्यंत आयुष्य निश्चित केलं होतं ते पूर्ण झालं, म्हणून आता तुम्ही आमच्या जवळ येण्याची वेळ झालेली आहे. वीर महाराजा, जर आणखी अधिक काळ इथं राहून प्रजाजनांचं पालन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही इथं राहू शकता. तुमचं कल्याण असो रघुनंदना, किंवा जर परधामाला येण्याचा विचार असेल तर अवश्य या. तुम्ही विष्णुदेवांच्या स्वधामात प्रतिष्ठित झाल्यावर सर्व देव सनाथ तसंच निश्चिंत होतील असं पितामहांनी सांगितलेलं आहे. काळाच्या मुखातून सांगितला गेलेला तो पितामह ब्रह्मदेवांचा संदेश ऐकून श्री रघुनाथ हसतच सर्व संहारक काळाला म्हणाले, काळा, देवाधिदेव ब्रह्मदेवांचं परम अद्भुत वचन ऐकायला मिळालं म्हणून तुझ्या आगमनाचा मला आनंदच झाला आहे. तिन्ही लोकांच्या प्रयोजनाच्या सिद्धीसाठीच माझा अवतार झाला होता. तो उद्देश आता पार पडला आहे, म्हणून तुझं कल्याण असो. आता मी जिथून आलो होतो तिथंच जाऊ इच्छितो. काळा, मी मनातून तुझं चिंतन केलं होतं त्यानुसारच तू इथं आला आहेस, म्हणून याविषयी माझ्या मनात इतर कोणताही विचार नाही. सर्व संहारकारी काळा, मला सर्व कार्यात सदैव देवांना वशवर्ती होऊनच राहिलं पाहिजे, कारण तसं पितामहांचं सांगणं आहे. इथे 83वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 84वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.